गुन्हे आणि बाबा 40-16 गुन्हे अरे या मुख्याधिकारीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, मुख्याधिकारीचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. सीओच्या नावानं भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, महाराष्ट्र शासन नाव लागलंच पाहिजे, महाराष्ट्र शासन नाव लागलंच पाहिजे, अतिक्रमण हाकलंच पाहिजे, अतिक्रमण हाकलंच पाहिजे. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. भाविकांसाठी यात्रा मैदान खुलं झालंच पाहिजे. यात्रा संघर्ष समितीचा विजय असो, यात्रा संघर्ष समितीचा विजय असो. आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून इथं मुख्याधिकाऱ्याच्या दालनात बसलो आहे. आमची ही मागणी आहे की प्रामुख्याने त्यांनी जे यात्रा मैदान आहे ते महाराष्ट्र शासन म्हणून नाव द्यावे त्याला आणि तिथे अतिक्रमण काढून टाकावे आणि जे गुन्हेगार आहेत त्यातले त्यांना कठोर शासन करावे. तर त्यांनी ह्या मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी तर पहिल्यांदा ऐकलेच नाहीत त्या मागण्या. आम्ही निवेदन देऊन त्यांना 1 महिना झालं, त्यांनी त्याच्यावर काही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही ते आंदोलन केले. ह्याची पूर्ण सूचना त्यांना दिली होती, पण त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे आणि ते आम्हाला इथे बसवून दुसऱ्या गावी गेले आहेत. तर त्यांनी जर आता दखल काही घेतली नाही तर आम्ही इथे त्यांची ओटी भरू किंवा त्यांना इथे बांगड्या ठेवून जाऊ आणि जर तरीही त्यांनी ऐकले नाही तर आम्ही ह्याच्यापेक्षा कठोर तीव्र आंदोलन करू. ते जर आज भेटले नाही मग ते तुमची भूमिका आहे. ते जर आज भेटले नाही तर आम्ही उद्या येऊ. ते उद्या बी नसतील तर आम्ही नंतर परत येऊ. पण जोपर्यंत त्यांनी आमचं ऐकणार नाही तोपर्यंत आम्ही येत राहू तिथे. आपण किती वाजल्यापासून बसलेला आहात? आम्ही आता 11 किती वाजल्यापासून बसलो. आता वाजले 3 वाजले. महिलांना खूप कामी घरात असतात. ते घर सोडून भाविकांचा विचार करण्यासाठी इथे येऊन बसले. त्यांना एवढा विचार वाटत नाही की हे नागरिक आहे, त्या नागरिकांचं जरा ऐकावे, पण ते कसलंच ऐकत नाहीये. त्यांची इथेही दखल घेतली नाही याची.